नाहीये. ठीक आहे. तर दिवाळी बंद, नवरात्री बंद. रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेली, पण ते काही भेटले नाही, कारण की त्यांचं नमो नमो ते रमो नमो काय ते त्यांचं चालू होतं. एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना, की मला आता कुठून तरी मदत भेटेल का. माझी मागणी एवढीच होती. त्यातलं एक सामान्य शहर, पण आज या शहरातून एक मोठा प्रश्न उभा राहिला, जो फक्त एका मुलीचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आहे. मराठी माणूस महाराष्ट्रातच परका होतोय का? मराठी माणूस हद्दपार होतोय का? ही गोष्ट आहे डोंबिवली स्टेशन परिसरात छोटासा खाद्यपदार्थाचा स्टॉल लावणाऱ्या एका तरुण मराठी मुलीची, एकता सावंतची. एकता सावंत कोणती मोठी उद्योगपती नाही, कोणती राजकीय नेता नाही, तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून प्रामाणिक कष्ट करणारी एक सामान्य मुलगी. ती डोंबिवलीत शोरमा आणि खाद्यपदार्थाचा छोटासा स्टॉल लावत होती. रोज पहाटे उठून तयारी, साहित्य खरेदी आणि दिवसभर उभं राहून मेहनत. पण अचानक तिच्या आयुष्यात एक वेदनादायक वळण आलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तिच्या स्टॉलवर कारवाई करत तो हटवून टाकला. ही पहिली वेळ नव्हती. आधीही तिच्या स्टॉलवर कारवाई झाली होती आणि तरीही तिने हार मानली नाही. पण यावेळी वेदना फक्त स्टॉल तोडण्याच्या नव्हत्या, तर अन्यायाच्या होत्या. एकता सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. डोळ्यात अश्रू, आवाजात वेदना आणि पश्चात संताप. ती म्हणाली, मराठी आहे म्हणूनच माझ्यावर कारवाई होते का? इथे आजूबाजूला परप्रांतीय फेरीवाले आहेत, त्यांच्यावर मात्र कोणतीच कारवाई नाही. मी रोज 300 रुपये देऊनही माझा स्टॉल का तोडला जातो? हा व्हिडिओ पाहताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मराठी माणसाने महाराष्ट्रात जगायचं तरी कुठे? छोटा व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीवरच नेहमी कारवाई का? या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव थेट घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एकता सावंतची भेट घेतली, तिची व्यथा ऐकून घेतली आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, तू घाबरू नकोस, तू बिनधास्त स्टॉल लाव, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत. या प्रकरणाची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंतही पोचली आणि त्यांनीही या विषयावर लक्ष देण्याचे संकेत दिले. पण प्रश्न इतक्यावर संपत नाही. आज प्रश्न असा आहे की मराठी माणूस महाराष्ट्रातच दुय्यम नागरिक बनतोय का? स्थानिक मराठी तरुणांना व्यवसायासाठी जागा मिळत नाही, तर त्यांनी जायचं कुठं? एकता सावंत म्हणते, मी कोणाचं नुकसान करत नाही, मी फक्त माझ्या मेहनतीवर माझ्या कुटुंबाचं पोट भरते. पण मला वारंवार हटवलं जातं. हे खूप वेदनादायक आहे. तिचा प्रश्न फक्त तिच्यापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे डोंबिवलीचा, कल्याणचा, ठाण्याचा, मुंबईचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा. कारण आज राज्यात हजारो मराठी तरुण छोट्या स्टॉलवर, टपरीवर, हातगाडीवर स्वतःचं आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रशासनाकडून मिळणाऱ्या परवानग्या, कारवाया या सगळ्यांमध्ये मराठी माणूसच जास्त भरडला जातोय. हा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय. एकीकडे सरकार स्टार्टअप इंडिया, स्वावलंबन, रोजगार निर्मितीच्या बाता करते आणि दुसरीकडे रस्त्यावर उभा राहून 4 लोकांना खाऊ घालणाऱ्या मराठी मुलीचा स्टॉल तोडते. हा दुहेरी न्याय नाही का? आज एकता सावंतच्या डोळ्यातील अश्रू फक्त तिच्या वेदना नाहीत, तर त्या प्रत्येक मराठी तरुणाच्या आहेत, जो आपल्या जन्मभूमीतच संघर्ष करतोय. आज महाराष्ट्रात प्रश्न निर्माण होतोय, परप्रांतीय व्यापाऱ्यांवर वेगळी भूमिका आणि मराठी व्यापाऱ्यांवर वेगळी कारवाई. हा प्रशासनाचा दुजाभाव नाही का? आजचा मराठी तरुण विचारतोय, मी महाराष्ट्रात जन्मलो, मराठीत बोलतो, मराठी संस्कृती जपतो, मग माझाच व्यवसाय माझ्याच राज्यात का अडवला जातोय?
डोंबिवलीतील ही घटना फक्त एका स्टॉलची नाही, ही घटना आहे मराठी अस्मितेची, मराठी स्वाभिमानाची आणि मराठी अस्तित्वाची. आज जर एक मराठी मुलगी रस्त्यावर उभं राहून आपला हक्क मागते, तर उद्या ही वेळ प्रत्येक मराठी कुटुंबावर येऊ शकते. म्हणूनच प्रश्न स्पष्ट आहे, मराठी माणूस महाराष्ट्रातच हद्दपार होतोय का? मराठी असणं हा गुन्हा ठरतोय का? आज गरज आहे फक्त एका मुलीच्या स्टॉलसाठी